छान सर. आता पुढचे कवी आहेत पाथर्डी जिल्हा अहिल्यानगरवरून आलेले कवी कैलास दौंड. पुस्तकातला कवी लेखक अशी त्यांची ओळख आहे. अनेक पुस्तके त्यांची वेगवेगळ्या विद्यापीठात अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. कवितेचं नाव आहे नांगरावी भुई. नांगरावी भुई खोलवर, नांगरावी भुई खोलवर, धोरणांची करावी उलथा पालत वाढत्या उन्हात. नांगरावी भुई खोलवर, धोरणांची करावी उलथा पालत वाढत्या उन्हात. व्यवस्थेची आडमुठी ढेकळं काढावीत कुठून सनासन मोगरीनं. नांगरावी भुई खोलवर, धोरणांची करावी उलथा पालत वाढत्या उन्हात. व्यवस्थेची आडमुठी ढेकळं काढावीत कुठून सनासन मोगरीनं. करावी फवारणी जंतुनाशकाची, करावी फवारणी जंतुनाशकांची. उत्पन्नाची वाढ दिसली की आयात वाढवणाऱ्या जालिम जीवघेण्या प्रजातीवर. करावी फवारणी जंतुनाशकाची. उत्पन्नाची वाढ दिसली की आयात वाढवणाऱ्या जालिम जीवघेण्या प्रजातीवर. सहानुभूतीच्या अपुऱ्या ओलीवर, सहानुभूतीच्या अपुऱ्या ओलीवर टाळावी पेरणी स्वाभिमानाच्या बियाण्याची. सहानुभूतीच्या अपुऱ्या ओलीवर टाळावी पेरणी स्वाभिमानाच्या बियाण्याची. आपल्या आत्मीय ओलीची उभी करावीत माणसं पेरणीसाठी आसुसलेली. आपल्या आत्मीय ओलीची उभी करावीत माणसं पेरणीसाठी आसुसलेली. निवडावे बी अनुभवाच्या कसोटीवर, निवडावे बी अनुभवाच्या कसोटीवर. वापरावा विवेक, फसू नये कुणाच्या सांगीवांगीला. निवडावे बी अनुभवाच्या कसोटीवर. वापरावा विवेक, फसू नये कुणाच्या सांगीवांगीला. घ्यावी काळजी, पिकाचा भार होणार नाही मातीला. नांगर काय, पेन काय, मतदान काय, वेळेला वावं शहाणं. पिकाचं काय, पिकाचं काय ते येतच कमी अधिक सत्व निसत्व. आपल्या मेहनतीवर, आपल्या मेहनतीवर, आपल्या मेहनतीवर. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढचे कवी आहेत शिवाजी जोगदंड. अलीकडच्या काळातील ग्रामीण कवितेचा एक सशक्त आवाज म्हणून त्यांची ओळख होत आहे. नमस्कार सातारकर. माझ्या कवितेचं शीर्षक